लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपयांचे वितरण अनेक महिलांचं अजूनही स्पष्टपणे मत आहे की आम्हाला फेब्रुवारी महिन्यापर्यंत पैसे मिळाले, आम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येतो, आम्ही ओबीसी मध्ये येतो, परंतु तरी देखील आमचे लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये आम्हाला मिळाले नाहीत। आम्ही ई-केवायसी देखील केली होती आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भातील असणाऱ्या सर्वच्या सर्व अटी आणि निकषांमध्ये आम्ही सर्वत्र पात्र आहोत, तरी देखील आमचे योजनेचे पैसे का आले नाहीत, आम्हाला लाडकी बहीण योजनेतून का अपात्र केलं आहे आणि आता पुढील लाभ मिळवण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, असे विविध प्रश्न लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने राज्यातील असंख्य महिला विचारत आहेत। यामध्ये उर्वरित महिलांना हे वितरण आज परत होणार का? कारण लक्षात घ्या, मागील 2 आठवड्यामध्ये आपण पाहिलं, पहिल्या आठवड्यामध्ये देखील 12 तारखेला वितरण सुरू झालं, त्यानंतर मागील आठवड्यामध्ये देखील बुधवारी वितरण GR आला आणि लगेच सुरू झालं। त्याच पद्धतीने आज पुन्हा एकदा उर्वरित महिलांना ज्या बाकी आहेत त्यांना GR येऊ शकतो का, किंवा किती महिलांना हे वितरण बाकी असणार आहे? ज्या महिला आता बाकी आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आज येतील किंवा पैसे येणारच नाहीत का, असे विविध प्रश्न लाडकी बहीण योजनेच्या या हप्त्याच्या निमित्ताने राज्यातील लाखो महिला विचारत आहेत। तर चला या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण लाडकी बहीण योजना असेल किंवा राज्यातील सर्व सरकारी योजनांबाबतची सर्व अधिकृत माहिती देणारे आपले हक्काचे पेज आणि आपले चॅनल आहे। तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओच्या मुद्द्याकडे वळत असताना सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न म्हणजे आता जर काही महिलांना वितरण बाकी असेल, आम्ही का असं म्हणतोय, कारण लक्षात घ्या, यावेळी लाडकी बहीण योजना एका नवीन लेखशीर्षकाखाली काम करते। आपण वारंवार याचा उल्लेख केला होता, पुन्हा एकदा उल्लेख करतोय जेणेकरून तुमच्या मनातील संभ्रम सर्व दूर होतील। आता लाडकी बहीण योजना मार्च 2026 ते मार्च 2027 पर्यंत कशा पद्धतीने काम करेल? सुरुवातीला काय व्हायचं, जो निधी महिला व बालविकास विभागाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत वितरित करण्यासाठी कमी पडतोय तो निधी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिला जायचा आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण व्हायचे। ते 3-4 दिवसांमध्ये सर्व महिलांना पैसे मिळायचे। आता सरकारने काय ठरवलं की समजा एक प्रवर्ग आहेत, आपण पाहिलं की ई-केवायसी करतेवेळी लाडक्या बहिणींना त्यांचा जात प्रवर्ग निवडायला लावला होता। मग यामध्ये अनुसूचित जाती असेल, अनुसूचित जमाती असेल किंवा आपले इतर मागासवर्गीय असतील किंवा सर्व, म्हणजे लक्षात घ्या, थोडक्यात सांगायचं झाल्यानंतर ओबीसी असू द्या, SC असू द्या, ST असू द्या, ओपन असू द्या, तुम्ही तुमचा प्रवर्ग निवडायचा आणि तुम्ही तुमची ई-केवायसी केली। मग ई-केवायसी झाल्यानंतर सरकारकडे यादी आली की ओबीसी महिला किती आहेत, SC महिला किती आहेत, ST महिला किती आहेत, ओपन कॅटेगरीमधील किती महिला आहेत, आणि मग सरकारने काय निर्णय घेतला की संबंधित महिला ज्या प्रवर्गातील आहेत त्या प्रवर्गासाठी जो सरकारच्या वतीने निधी दिला जातो त्या निधीमधूनच त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचे पैसे द्यायचे, असा निर्णय घेण्यात आला। आणि म्हणूनच वितरण काय झालं, तर वितरण वेगळ्या पद्धतीने सुरू झालं। मग सुरुवातीला 12 तारखेला जे वितरण झालं तेव्हा 3-4 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले, परंतु अनेक महिलांना पैसे जमा झाले नव्हते। यामध्ये SC प्रवर्गासाठी जो निधी असतो तो अनुसूचित जातीचा निधी हा द्यायचा राहिला होता, तो आपण पाहिला की मागील आठवड्यामध्ये दिला गेला। आणि मग आता इतर कोणता निधी बाकी आहे का, तर लक्षात घ्या, अजूनही ज्या अनेक प्रवर्गातील महिला बोलतायत की आम्हाला पैसे आले नाहीत, आम्ही ओबीसी मध्ये आहे मग आम्हाला पैसे मिळणार नाहीत का, किंवा आम्ही ओपन मध्ये आहेत म्हणून आमचे पैसे आले नाहीत का, असे विविध प्रश्न लाडक्या बहिणी करत आहेत। तर लक्षात घ्या, फेब्रुवारी हप्ता आला आणि मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आले नाहीत, म्हणजे फेब्रुवारीपर्यंत सर्वचे सर्व हप्ते जमा झाले। त्या महिलांनी त्यांची ई-केवायसी देखील योग्य पद्धतीने केली आणि त्या गरीब आहेत, त्यांच्याकडे ना 4 चाकी वाहन आहे, ना कुटुंबामध्ये कोणीही सरकारी नोकरीला आहे, 2.5 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न आहे आणि ITR कुणीही भरत नाही, सर्वच्या सर्व अटी निकषांमध्ये त्या महिला पात्र आहेत, तरी देखील त्यांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे मात्र आले नाहीत। मग असं का झालं, हे वितरण का जमा झालं नाही किंवा हे वितरण आता परत होणार का, असा प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणी विचारत आहेत। तर लक्षात घ्या, आज अथवा उद्या या संदर्भातील कोणताही एखादा जर GR आला की बाबा महिला प्रलंबित आहेत आणि त्या प्रलंबित महिलांना निधी वितरित करा, अशा संदर्भातील कोणता जरी GR आला आज आणि उद्या, तरच केवळ हे वितरण काही महिलांचं बाकी आहे असं आपण म्हणू शकतो। परंतु जर आज उद्या एवढ्या 2 दिवसांमध्ये जर कोणताही GR जर आला नाही तर समजून घ्या की तुम्ही लाडकी बहीण योजनेमधून अपात्र झालेला आहात। आता कारण कोणत्याही प्रकारची नवीन ई-केवायसी होणार नाही, कोणत्याही प्रकारची ई-केवायसी दुरुस्ती संधी मिळणार नाही आणि म्हणूनच ज्या महिलांना आता पैसे येणार नाहीत त्यांना सरकारने कोणत्या ना कोणत्या अटी किंवा कोणत्या ना कोणत्या निकषामध्ये त्या ठिकाणी अपात्र ठरवले आहे आणि अपात्र ठरवल्यामुळे त्यांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे यापुढे मिळणार नाहीत असेच या निमित्ताने स्पष्ट होत आहे। म्हणूनच जर कोणतेही वितरण व्हायचे असेल तर त्यासाठी आजचा आणि उद्याचा दिवस महत्त्वाचा असणार आहे। यामध्ये किती महिला बाकी आहेत,
किती महिलांना पैसे आले नाहीत याबाबत देखील सरकारच्या वतीने अधिकृत आकडेवारी अजूनही कुठे मिळाली नाही, परंतु 1,70,00,000च्या आसपास महिलांना पैसे द्यायचे होते मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता असे आधीच महिला व बालविकास विभागाच्या वतीने सांगण्यात आलं होतं, परंतु त्यामध्ये जवळपास 1,50,00,000च्या आसपास वितरण झाल्याची माहिती मिळत आहे। मग इतर महिला ज्या बाकी आहेत त्या देखील अपात्र झाल्या आहेत का याबाबतचे स्पष्टीकरण आपल्याला या आठवड्यामध्ये किंवा एवढ्या 2 दिवसांमध्ये नक्कीच मिळेल। आज अथवा उद्याचा जर GR आला नाही तर समजून घ्या तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून अपात्र केलेलं आहे। आता तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या कोणत्या प्रवर्गामध्ये येता आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आता फेब्रुवारीपर्यंत मिळून मार्च आणि एप्रिलचे मिळाले नाहीत का आणि अटी व निकषांमध्ये तुम्ही पात्र असल्यास नक्की तुमचा प्रवर्ग आणि तुमचे गाव कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून किती महिला बाकी आहेत, कुठे वितरण किती झाले हे आपल्याला समजणार आहे। ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।